शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, हे जे ऊस आहे का, हे तिसऱ्या वर्षीचा खोडवा ऊस आहे. आणि ह्याच्या अगोदर 3 वर्ष ऊस होता. मग 3 वर्षामध्ये पहिल्या वर्षी 5 आपण फुकून दिलं. तर फुकून दिल्याच्या नंतर समजा काही गोष्टी अशा आपल्या समजल्या की तेव्हापासून आपण वावरात येताना येड्याला येताना अगर समजा रोजच वावरात आहे मी, डबलं सध्या अजिबात आपण खिशात आणत नाहीत. फुकण्याचा तर विषय लांब. पण हे जे पीक आहे का, अगदी बोनस पीक आहे. उत्पन्न थोडं कमी जास्त होईल. कसलंच म्हणजे नो मेंटेनन्स काम आहे. खत कोणचाच नाही. आता ह्या वर्षी जे खत द्यायचं आहे का, आता खत नाही द्यायचा. खत जूनमध्ये द्यायचा आहे. आणि जूनमध्ये देताना बी फक्त 3च पोते खत द्यायचं आहे. आता ती बाजू वरची बघा, त्याकडची तिकून पाणी इकडे येत आहे. आणि ह्या बाजूत मी जी उभा आहे का, ही बाजू लावण्याची. आता जमिनीची तुम्हाला मी खाली उकरून दाखवतो काय कंडिशन आहे. पूर्ण बघू शकता. आता ह्या भेगा बघा, ह्या भेगा लहान आहेत का, खालची बाजू असू ना एक जमीन धसाडे वजावं इथं नाही. कुठे बी मी तुम्हाला दाखवू शकतो 2-3 जाग्यावर बघू शकता. आता हे होतं आहे कशामुळं तुम्हाला सांगतो. ऊस मग जगतं आहे कशामुळं, केवळ आता हे बघा बघा, हे बघा इकडं बुडात बघा, ह्याच्या बुडात जास्त आहेत बघा. खालची दांडाची बाजू होती ती, आता ही बुडातली बाजू. आता जगतं आहे कशावर शेतकरी बंधूंनो, केवळ ह्या पाचाटाचं आच्छादन आहे. पाचाटाच्या आच्छादनामुळे पूर्णपणे माती जमीन आपली झाकून राहते. आणि जे काही ह्या भगळीमध्ये आपली हवा जाणार आहे का खाली, ती हवा कळत न कळत कमी जाते, थोड्या प्रमाणामध्ये जाते आणि टिकून राहते. आणि जे हवेतली जी आर्द्रता आहे का, सकाळी संध्याकाळी जे मावचर असते का, ते पाना वाटं काय करते, झाड शोषून घेत आहे आणि जीवनक्रम आपला उंचावत आहे. आणि दुसरी गोष्ट, आता ह्याला पाणी दिलं कधी, ज्यावेळेस ऊसाची आपली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कटिंग झाल्याच्यानंतर आपल्यापाशी जे काही थोडंफार पाणी होतं का, त्यावेळेस मला वाटतं 1-2-3 वेळेस आपण ह्याला पाणी दिलं. आणि तिथून पुढे सांगतो शेतकरी बंधूंना, दिवस माळवायला कसलंच पाण्याचा थेंब बी नाही. आणि जरी द्यायचं म्हणलं का, 2 वळी का होत नाही शेतकरी बंधूंना, एक सोडायची आणि एक द्यायची म्हणलं का पूर्ण पाणी इथंच आटून जात आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडं पाणी दिवस तर वरच्या वावरामध्ये आपला लागण ऊस आहे. मग लागण ऊसाला आपले काय असते माहिती का, कोणत्या बी शेतकरी बांधवाची इकडे ऊस चांगला आहे बघा, हिरवागार आहे. थोडी मया जास्त असते कारण तिकडं ऊस जास्त निघायचा असतो. मग त्याच्यामुळं का जी मोटर आहे का, ती मोटर आपली तिकडंच चलती, ह्याला पाण्याचा थेंब बी नाही. मात्र जून महिना आल्याच्या नंतर एक पाऊस पडला रे बाबा, की तव्यावर पाणी टाकल्यावर कसं चर्रकन फोडणी बसती, अगदी तसाच ह्याला कलर येतोय आणि ऊस चलतोय. अजून एक गोष्ट सांगतो, ह्या बाजूला ऊसाला पाणी, ह्या कोपऱ्यामध्ये पाणी, ह्या कोपऱ्यामध्ये पाणी, ह्या कोपऱ्यातला तर इथूनच पिवळा दिसायला ऊस तुम्ही बघू शकता. सगळे ऊस पाण्यावाले, बिन पाण्यावाले, खतावाले, खुरपणावाले, तणनाशकावाले, आज अशी कंडिशन आहे की सगळे एका पंक्तीला आहेत. ॲव्हरेजमध्ये थोडंफार इकडं तिकडं होईल, पण जास्त प्रमाणात नाही बरं का. तर शेतकरी बंधूंनो थांबतो आता, व्हिडिओ मोठा व्हायला आहे. धन्यवाद. राम राम.